नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे वटपौर्णिमा, त्यामुळे सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर वटपौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरांची मुलांची प्रगती होत नसेल, सतत काय ना काय मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा लहान मूलबाळ असेल त्यांना इडापिडा होत असेल किंवा नजरबाधा होत असेल, सतत लहान मुलं असतील चिडचिड करत असतील किंवा मोठी जरी मुलं असतील तरी पण कधी कधी काय होतं की नजरबाधा ही लहान मुलांनाच लागत नाही, मोठ्यांना पण लागू शकते. म्हणून मग त्या मुलांना नजरबाधा असेल त्यावेळेस चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करत असतात. घरामध्ये पितृदोष असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा घरातील मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील, सतत काय ना काय अडथळे येत असतील, त्यावेळेस त्या व्यक्तीला पितृदोष असू शकतो. म्हणून मग आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला घरात संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे, त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता वटपौर्णिमा असल्यामुळे आता वटपौर्णिमेचा सण हा कोणत्या पद्धतीने साजरा करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे थोडक्यात माहिती सांगते की वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपले जे पती होते तर आपल्या पतींना म्हणजेच की सत्यवान त्यांच्या पतीचे नाव होते, यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत असतात, म्हणजे आपल्या पतींना दीर्घायुष्य लाभावे म्हणून मग आजच्या दिवशी वडाची पूजा केली जाते. तर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्या स्त्रियांना म्हणजेच की 7 जन्मासाठी तोच पती मिळत असतो असे म्हटले जाते. तसेच मग सावित्री देवीचाही आशीर्वाद आजच्या दिवशी विवाहित जोडप्यांवरती राहतो. म्हणून मग आजच्या दिवशी सावित्री देवीचा म्हणजेच की वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी उपवास केला जातो. आता वडाच्या झाडाला आपण पूजा करण्यासाठी जात असताना म्हणा किंवा आजच्या दिवशी आपण वटपौर्णिमेचा उपवास जरी केला नाही तरी मग काय होतं की काही चुका आपल्याकडून कळत नकळत होत असतात. तर मग त्यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाही त्याबद्दल पण थोडक्यात माहिती सांगते. की आपण पूजा सेवा तर करतच असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, काही चुका आपल्याकडून नकळत होत असतात. म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेच्या झाडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, कारण की यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती होते. आता वडाची झाडाची पूजा करणे शक्य होत नाही, काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात, म्हणून मग त्या महिला काय करतात की वडाच्या झाडाजवळ न जाता तिथलेच एखाद्या झाडाची फांदी घरी घेऊन येतात आणि मग पूजा करत असतात. तर ही एक चुकूनही करायची नाही, कारण की आपण जर फांदी आणून पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. म्हणून मग जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जाऊनच मग आपल्याला पूजा करायची आहे. त्यापैकी बऱ्याच महिला असं पण करत असतात की छोटंसं एखादं रोपटं घरी घेऊन येतात आणि मग त्या रोपट्याची पण पूजा करत असतात. तर मग अशा पद्धतीने पूजा न करता, कारण की आपल्याला त्या पद्धतीने पूजा केल्यानंतर त्याचं पण फळ पाहिजे तसं आपल्याला मिळत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता आपण वडाच्या झाडाला जो दोरा गुंडाळत असतो तर तो दोरा गुंडाळत असताना त्याची गाठ मारू नये, कारण की तो सगळा दोरा जो आहे तर तो आपल्याला तिथेच ठेवून यायचा असतो. म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे. आणि आता ज्या महिलांना सुतक असेल, मासिक धर्म असेल तर मग त्या महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करू नये. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की बऱ्याच भागांमध्ये गरोदर महिला असेल तर त्या महिलांना मग 6 महिने जर झाले असतील तर त्या महिला पूजा करत नाहीत. आता तुमच्या भागांमध्ये जर गरोदर असताना पण पूजा करत असतील तर मग तशा पद्धतीने मग तुम्ही तुमच्या भागामध्ये वटपौर्णिमा ही साजरी करू शकता. तर मग आपल्याला संध्याकाळी ज्या कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत तर मग त्याबद्दल आपण आज माहिती घेत आहोत. तर मग आपल्याला एक अशी वस्तू आपल्या आजच्या दिवशी खिशामध्ये ठेवायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्याला त्याचा फायदा होईल. आता कापूर खिशात ठेवल्यामुळे काय होतं की व्यक्तीचे मन शांत राहते, व्यक्तीमध्ये जी पण नकारात्मकता आहे, नकारात्मक विचार आहेत, मनात जर नकारात्मक सतत विचार येत असतील तर ते नकारात्मक विचार व्यक्तीमधले निघून जातात. आणि कोणतेही काम जर आपण करत असेल तर आपले मन लागत नसेल तर मग आपले मन लागते, त्यामुळे मग खिशामध्ये कापूर ठेवायचा आहे. आता हा कापूर खिशामध्ये ठेवल्यामुळे काय होतो की आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य पण वाढते असे म्हटले जाते. आणि कापूर मग पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून खिशामध्ये ठेवायचा आहे, असा मोकळा कापूर न ठेवता, कारण की काय होतं की सौंदर्याशी ज्या समस्या आहेत तर त्या समस्या पण दूर होतात. आणि घरामध्ये आपल्या जर वादविवाद निर्माण होत असतील, सतत काय ना काय अडचणी येत असतील तर कापूर खिशामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तर हा एक उपाय झाला कापुराबद्दल.
तर मग आपण संध्याकाळी काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ असते, कारण की पौर्णिमा असल्यामुळे पण आपण पौर्णिमेला तर घरामध्ये कापूर वगैरे जाळतच असतो, त्याचप्रमाणे मग आपल्याला आजच्या दिवशी पण जाळायचं आहे. तर आपल्याकडे कापूर जाळण्याचं एक भांडं असतं, तर मग ते भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आपल्याला. आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही मग साधा कापूर घेऊ शकता, पण शक्यतो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे, कारण की भीमसेनी कापराचा सुगंध हा माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतो आणि तो कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते, घराची मुलांची प्रगती होते. मुलांना इडापिडा असेल, नजरबाधा असेल, घरामध्ये काही पितृदोष असेल तर ते सगळं दूर होण्यास मदत होते. म्हणून मग घरामध्ये आवर्जून पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी भीमसेनी कापराच्या 5 नाही शक्य झाल्या तर 2 तरी वड्या आवर्जून घरामध्ये जाळायच्या आहेत. तर मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा मग तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता. त्यासाठी मग पंती घ्यायची आहे. आपण जो देवघरात दिवा लावतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे, थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग जी आपण पंती घेतली आहे तर ती पंती मग त्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये जे पण काही मुलांना इडापिडा आहे, नजरबाधा आहे, जे पण काय असेल, घराची प्रगती होत नाही किंवा पैशाच्या अडचणी आहेत, जे पण काय असेल तर ते सांगून प्रार्थना करायची आहे. आणि कापूर जाळण्याचं जे भांडं आहे तर ते भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये भीमसेनी कापराची 1 वडी ठेवायची आहे आणि फुलं असलेलं लवंग 1 ठेवायचं आहे, काळी मिरी 1 ठेवायची आहे. आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत तर घराचा जो मेन उंबरटा आहे तुमचा, तर अगोदर तिथे वस्तू ह्या जाळायच्या आहेत आणि मग त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या एक एक करून वस्तू सगळ्या घरामध्ये जाळायच्या आहेत. म्हणजे काय काय घ्यायचं आहे, भीमसेनी कापराच्या 5 वड्या घेऊ शकता, जर नाही शक्य झालं तर तुम्ही 2 घेऊ शकता आणि काळी मिरी 5 घ्यायच्या आहेत आणि लवंग 5 घ्यायचे आहेत. तर ह्या सगळ्या एकत्र वस्तू जाळल्यामुळे काय होतं की याचा जो सुगंध आहे तर हा सुगंध माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि घरातील नकारात्मकता भीमसेनी कापरामध्ये शोषून घेण्याचं काम करते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घराची प्रगती होते. मुलांची नजरबाधा, इडापिडा जे पण काय असेल तर ते नष्ट होतं. तर ह्या सगळ्या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत आणि आजच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुळशी मातेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर माता लक्ष्मीला, कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच एक रूप मानले जाते, म्हणून तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायचं आहे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी. म्हणून मग हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.